आपल्या मराठी माणसांसाठी ना प्रत्येक वेळेस मनसेच आहे हे विसरू नका। कारण की आज तुम्ही कुठेही जा कुठेही बघा किती सर्व प्रॉब्लेम होतात। मी 2-3 जागेवर गेलेली मला कुठून मदत नाही भेटली, पण इथे मला स्वतःवरून मदत भेटली आहे। तुम्हाला असं वाटत असेल ना मी का सारखं मनसे बोलते, कारण की ते खरंच मदत करतात। इथे लाईन लागलेली असते प्रत्येक माणसाची की आमचे पैसे गेलेत, आमची चोरी झाली, आम्हाला हा त्रास झालाय, नवरा मारतोय, सगळे प्रॉब्लेम इथे अविनाश दादा सॉल्व्ह करतात। आणि मनसेचे जे कार्यकर्ता आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते सर्व हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। मला असं वाटतं ना, कमेंटवर बोलत असतात काय कोणाच मराठी माणसावर अन्याय झाले की सगळे बोलतात तू मनसेकडे जा। मला असं वाटतं सगळे बोलतात ना, जे ज्यांच्यावर प्रॉब्लेम आल्यावर सगळे बोलतात ना की मनसेकडे जा, मनसेकडे जा। तर मला असं वाटतं जर मनसेची सत्ता आली ना तर आपल्या मराठी लोकांना आहे ना कधीच झुकायला नाही लागणार कुणासमोर। जर आपण बोलतो ना महाराष्ट्र आपला, आणि आपण बोलतो आपल्या इथे शिवाजी महाराज होऊन गेलेत, बाबासाहेब होऊन गेलेत, तर मी सांगते जर आपले मनसे आले ना परत, त्यांची जर सत्ता आली ना परत, तर आपल्यासारख्या लोकांना कधीच कोण झुकवू नाही शकत। मी प्रत्येक वेळेस जेव्हा वाईट झाले मी अविनाश दादाला येऊन इथे भेटली आहे त्यांच्या ऑफिसमध्ये, आणि दादाने एवढी चांगली समजूत घातली आहे ना की एकदा यार खूप सर्व चांगलं होईल। मी सांगते अविनाश दादासारखा ना माणूस कुठे तुम्हाला भेटणार नाही। मी त्यांची एवढी म्हणजे प्रशंसा का करते माहिती आहे का, कारण की मी बघितले माझ्या वाईट वेळावरती पण ते सोबत उभे राहिले। त्यांचं म्हणणं ना हमेशा एक पॉझिटिव्हिटी जास्त असते। त्या दादा मला बोलले की हे वाईट लोक बोलत राहणार, आम्ही जेव्हा हारतो तेव्हा आम्ही 5 वर्ष वाट बघतो सत्तेची, परत हारतो, परत उभे राहतो। 5 वर्ष आम्ही माणसांसाठी मेहनत करत असतो, प्रत्येक माणसासाठी, मराठी माणसासाठी। मी काय बोलते, मराठी माणसासाठी नाही, हिंदी माणसांसाठी पण, जे परप्रांतीय ना त्यांच्यासाठी पण। इथे ना फक्त मराठी माणूस नाही येत, इथे हिंदी जो परप्रांतीय ना तो पण येतो मदतीसाठी। दादा हे नाही बघत की हा मराठी एक आहे, सगळ्यांना मदत करतो। तर मला असं वाटतं जे परप्रांतीय आहेत ते पण आमचे भाऊचे, सगळे एक होऊन मला असं वाटतं हा सगळे येतात इथे। मॉमेडियन असू, हिंदी असू, गुजराती असू, परप्रांतीय असू, सगळे येतात मदतीला। शेवटी सर्व ह्युमन बीइंग्स आहेत ना, सर्व माणसं आहेत। माणसं ते बरोबर, आणि माणसाची भूमिका पण ती चुकीच्या पद्धतीने ते कधी जातभेद नाही करत दादा। जर का आपल्या विरोधात, मराठीच्या विरोधात कोण असेल, महाराष्ट्राच्या विरोधात कोण बोलला असेल तर मग मनसे त्याच्या विरोधात आहे। बाकी लोकांची मदत सगळ्याच म्हणजे माणूस बघून कधी केलेलं नाही मनसेने, हे तर आहे। मनसे फक्त मराठी माणसाला नाही मदत करत, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की ते माणुसकीला मदत करतात, माणसांना मदत करतात। ते जात विचारत नाही, काही विचारत नाही। आता तुम्ही रिसेंटली व्हिडिओ बघितला असेल त्या ताईला तिची बॅग भेटून दिली आहे आपल्या मनसे लोकांनी, ज्यांना कुठून मदत नाही भेटली आहे। तर तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा आणि चांगली सत्ता निवडून द्या, जेणेकरून आपल्या सर्वांचं भविष्य चांगलं होईल। वेळ जाऊन नका देऊ। 5 वर्ष नाहीच आहे निवडणुका, पण मला असं वाटतं की आतापासून तयारीला लागा। मला असं वाटतं ते सर्व हटवलं पाहिजे की 5 वर्ष जर माणसाने चांगलं काय काम करतोय नाही करत आहे तरी त्याला ठेवलंय 5 वर्ष जेलण्यापुरती। मला असं वाटतं अशी सत्ता आली पाहिजे ना जो माणूस सत्तेत नसला तरी काम करतो। बरोबर दादा इथे ऑफिसमध्ये येऊन बसतात, फिरतात, एवढी मेहनत करतात ते दादा, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय। आता हे सगळं मला गोष्ट कशी माहिती आहे, जेव्हा मला मनसेनी मदत केली। एक कार्यकर्ता तुम्हाला असं नाही दिसणार वेल्ले बसलेला, काम करत दिसणार तुम्हाला, लोकांना मदत करणारा दिसणार तुम्हाला। हे जे नेगेटिव्हिटी पसरवतात ना की गुंडेगिरी आहे, मनसेची गुंडेगिरी आहे, असं आहे तसं आहे, लोक मारतात। मी सांगा जर समाज एवढाच चांगला असता, चांगल्या गोष्टींनी ऐकला असता तर हा पाऊल उचलायची गरजच नाही पडली असती ना। आज एवढं लोकांचे होत आहे, एवढं सगळ्या चुकीच्या गोष्टी होत आहे, त्या गोष्टीसाठी कोण आवाज नाही उचलत आहे। थोडं माणसांनी दादागिरी केली की ए तू असं चुकीचं करू नको, तो माणूस लोकांचा भविष्याचाच विचार करतोय ना। आणि मला वाटतं की मराठी जर माणूस जिवंत राहायला पाहिजे ना तर ही मनसेची सत्ता आली पाहिजे नक्कीच। आणि येणाऱ्या काळात आपण बघू राजसाहेबांना सत्तेत बघायचं, हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, माझं तर आधीपासूनच स्वप्न आहे। आम्ही बघितले दादा तुझे सगळे व्हिडिओ बघितले, तू राजसाहेबांबद्दल एवढं चांगलं बोलतो, म्हणजे तू जे खरं आहे ते बोलतो। मी बघितले, पूर्ण व्हिडिओ बघितले दादा, खूप छान काम करतो तू। आणि एक दिवशी ना दादा तू एवढा भारी इन्फ्लुएन्सर होशील ना, एवढा मोठा इन्फ्लुएन्सर होशील ना, कारण की तुझ्यात ती भावना आहे की कुणाचं वाईट नाही बघायचंय तुला, आणि मराठीसाठी उभा राहतो ना दादा, तर मला असं वाटतं की दादाला पण मराठी माणसांनी सपोर्ट केला पाहिजे।
नक्कीच नक्कीच सगळे मराठी माणसं आपण एकत्र राहिलो पाहिजे, एकत्र प्रत्येक मराठी माणसामागे उभं राहिलं पाहिजे. आज सध्या माझी एक खरंच कळकळीची विनंती आहे, मराठी माणसांनी आज ताईला सपोर्ट केला पाहिजे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद.